नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोड शो, जैताळा बाजार परिसरातून फडणवीसांचा रोड शो, मोठ्या संख्येने कार्यकर्ते रोड शो मध्ये सहभागी. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांनी मॉर्निंग वॉकच्या वेळेला मतदारांशी संवाद साधला. भागशाळा मैदानामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. नागपुरात पिकअप टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून उमेदवाराचा प्रचार, प्रमोद घरडेंचा टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून मतदारांशी संवाद. घरडे उमरेडमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. शिंदेगडाच्या उदय सामंतांचा बाईकवरून प्रचार, स्वतः बाईक चालवत सामंतांचा रत्नागिरीमध्ये फेरफटका. युवा पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीचं आयोजन. धाराशिवमधल्या मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंसाठी तुळजाभवानीला साकडं. अमित ठाकरेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं. मतदान केंद्रांवर मोबाईल बंदीचा नियम सर्वांसाठी, मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची माहिती. कार्यालयीन जागेच्या भाड्यामध्ये मुंबई जगामध्ये 8व्या क्रमांकावर, दिल्ली 6व्या क्रमांकावर तर बंगळुरू 18व्या स्थानी. जगामध्ये हाँगकाँग पहिल्या क्रमांकावर. कल्याण डोंबिवलीमधून पोलिसांच्या रेकॉर्डवरील 40 गुंड तडीपार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई. मुंबईमध्ये 3533 मतदारांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क. 85 वयापेक्षा अधिक ज्येष्ठ आणि दिव्यांगांनी मतदान केलं. पुण्यामध्ये मतदान केंद्रांच्या परिसरातील दुकानं 20 नोव्हेंबरला बंद असणार. पोलिसांकडून 100 मीटर परिसरातील दुकान बंद ठेवण्याचे आदेश. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पुणे महापालिकेला सुट्टी. 20 नोव्हेंबरला महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर. नागपूरमध्ये 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी सापडली. नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई. आचारसंहितेमुळे प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस वाशिममध्ये दाखल. शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये पंजाब पोलिसांचे 3 अधिकारी आणि 42 पोलीस कर्मचारी. जळगावमध्ये 5,59,61,00,000 सोनं आणि चांदीचे दागिने जप्त. जळगावमधल्या रेमंड चौकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई. 3 सराफ व्यावसायिकांचे दागिने असल्याची माहिती. पुसद मार्गावर कारमधून 2,10,000 रुपयांची रोकड जप्त. रकमेचा पंचनामा करून जप्त. भारतीय रिझर्व्ह बँकेला धमकीचा फोन आल्याची माहिती. फोन करणाऱ्याने लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचं सांगितलं. खोडसाळपणाने कृत्य केल्याचा पोलिसांना संशय. पुढील तपास सुरू.